थँक्यू व्हेरी मच. सर्व पुरस्कारांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. सहभागी 32 संघ, त्या सर्व संघांचा आभार. जे टॉप 4मध्ये दाखल झाले त्या चारही संघांचं विशेष अभिनंदन. आपण काही शुभ सन्मान घेत आहोत. बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे, युवा उद्योजक फ्रेश फ्रोझन फूडचे सर्व आदरणीय श्री ऋषलदादा कदम साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मी विनंती करेन आपल्या मंडळाचे अध्यक्ष अर्जुनदादा कुराडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. येस, महेंद्र सर, संदीप सर या दोन्ही पंच. महेंद्र सर, संदीप सरांची 2 दिवसीय स्पर्धेला महत्त्वाची पंचांची भूमिका आपण पाहिली आणि अगदी ज्या प्रकारचे त्यांचे निर्णय राहिलेत ना ते देखील वाखाणण्याजोगं. एवढं सोपं नसतं की रणरण त्या उन्हामध्ये पंचांचा निर्णयाचा आदर करणं. हा पंचांचा आपण सन्मान करूया. चला यात मी विनंती करेन आयोजन कमिटी आपल्या दोन्ही पंचांचा सन्मान करायचा आहे. त्याच दरम्यान आदरणीय सन्मान्य श्री योगेशदादा कुराडे साहेब यांचं शुभागमन झालं. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये योगेशदादांचं शुभ स्वागत केलं जात आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जे आपल्याच गावचे आहेत युवा उद्योजक संदीप सर, हां दोन्ही पंच संदीप सर, महेंद्र सर यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. वाघसाई उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अर्जुनदादा कुराडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया. पंचांची भूमिका ज्या प्रकारे त्यांनी पार पाडली ना ती खूप वाखाणण्याजोगी होती. चांगली भूमिका. या महेंद्र सर, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. दोन्ही पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. येस पंच या महेंद्र सर. आणि त्याच दरम्यान युवा उद्योजक आदरणीय श्री योगेशदादा कुराडे साहेब यांचं शुभागमन झालं आणि महत्त्वाची उपस्थिती श्री वाघसाई देवी चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला लाभलेले आहे. आपले मार्गदर्शक देखील आहेत आणि व्यावसायिक देखील आहेत. आणि व्यवसायामध्ये कसं यशस्वी व्हावं हे योगेशदादा कुराडे यांनी मात्र दाखवून दिलं. लेट पण थेट अगदी या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच. येस, पंचांचा आपण सन्मान घेऊया. येस पंच, पुष्पगुच्छ देखील घ्या. येस, चांगली भूमिका. दिवसभर उन्हामध्ये उभं राहून पंचांची भूमिका पार पाडणं सोपं नसतं. थँक्यू सो मच सर. आणि ज्या प्रकारची त्यांची कामगिरी राहिली खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आता आपण मुख्य
सत्कार सोहळा पार पाडणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवर आज संपूर्ण घोषटवाडी गावचे ग्रामस्थ या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. काल सकाळी ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पार पडला तेव्हापासून आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलेलं आहे, पुरस्कृत केलेलं आहे, आदरणीय श्री ऋषलदादा कदम साहेब, युवा उद्योजक, फ्रेश फ्रोझन फूडचे सर्वेसर्वा यांचा सन्मान आपण घेत आहोत. मी विनंती करेन राजेश कुराडे आपल्या शुभहस्ते सन्मान करण्यात यावा. आपण सन्मान घेऊया. युवा उद्योजक ऋषलदादा कदम साहेब, फ्रेश फ्रोझन फूडचे सर्वेसर्वा यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. यस घोषटवाडीकरांच्या मायेची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट देऊन आपल्याच गावचे उद्योजक आहेत ऋषलदादा कदम साहेब यांचा सन्मान श्री वागसादेवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. थँक्यू व्हेरी मच. मनापासून आभार. ऋषलदादा कदम साहेब, नेहमी अशीच आपली व्यवसायामध्ये प्रगती होत राहो आणि क्रिकेटवरचं प्रेम आपलं असंच वाढत राहो ही सदिच्छा. श्री वागसाईदेवी उत्कर्ष मंडळ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री अर्जुनदादा कुराडे साहेब यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. मी विनंती करेन वागसाईदेवी युवा स्पोर्टचे मार्गदर्शक राजेंद्र कुराडे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आपल्या श्री वागसाईदेवी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अर्जुनदादा कुराडे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आणि आज ज्या प्रकारे या सर्व मान्यवरांची आपल्याला उपस्थिती लाभली आहे आणि या मान्यवरांनी ज्या प्रकारे प्रेम दर्शवलं आहे ना, हे मात्र खूप मोलाचं राहिलं आहे. आणि पहा, हे सर्व ग्रामस्थ एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना सन्मान चिन्ह देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून दिलं जाईल. पहा, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. श्री वागसाईदेवी उत्कर्ष सकाराम कुराडे साहेब यांचा देखील आम्ही विशेष सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन सुरेशदादा कुराडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. आणि कालपासून ज्या प्रकारे प्रत्येक ग्रामस्थांनी आपली महत्त्वाची उपस्थिती दर्शवली, आज सगळ्यांचं विशेष शुभाशीर्वाद या स्पर्धेला लाभलेत, हे मात्र खूप मोलाची बाब आहे. श्री वागसाईदेवी उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष सकाराम कुराडे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना स्पर्धेची आठवण भेट म्हणून देखील त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. श्री वागसाईदेवी उत्कर्ष मंडळाचे खजिनदार आदरणीय श्री भास्कर कोराडे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. पुष्पगुच्छ आणि आपली आपुलकीची शॉल देऊन हा सन्मान केला जाईल. यस विकास दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. आज यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. श्री वागसाईदेवी उत्कर्ष मंडळाचे मार्गदर्शक श्री जयवंत कुराडे साहेब यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन भरत अर्जुन कुराडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. वागसाईदेवी उत्कर्ष मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय शिवाजी कुराडे साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. त्याचबरोबर मी विनंती करेन हिमांशू साहेबांना की यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान.
योगेश दादा गुराडे साहेब आपण देखील यायचं आहे. योगेश दादा गुराडे साहेब, मी विनंती करेन योगेश दादा कुराडे साहेब, विनोद कुराडे साहेबांना मी विनंती करेन की योगेश दादांचा युष्टित सन्मान आपण करायचा आहे. योगेश दादा यांचा युष्टित सन्मान विनोद दादा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युष्टित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. रामचंद्र देवजी कुराडे वाघजाई देवी उत्कर्ष मंडळाचे मार्गदर्शक यांचा देखील योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. अमोल दादा कुराडे, धनराजी कदम साहेब यांचा देखील योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. धनराजी कदम साहेबांचा युष्टित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. भरत दादा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा युष्टित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मोलाचं सहकार्य राहिलं आहे. संपूर्ण व्यासपीठ हे मान्यवरांनी मात्र खचाखच भरून गेलं आहे, कारण ही मान्यवर मंडळी होती, त्यांच्याचमुळे ही क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली आणि मोलाचं सहकार्य सातत्याने मात्र पाहायला मिळतं आहे. हे ग्रामस्थ आणि संपूर्ण वाघजाई उत्कर्ष मंडळ आणि संपूर्ण गोषटवाडी ग्रामस्थ आणि ही सर्व मान्यवर मंडळी होती आणि त्याचमुळे हे आयोजन अगदी 2 दिवस यशस्वीरित्या पूर्ण झालं. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिलजी भूमकर साहेब त्यांचा देखील योचित सन्मान ज्यांच्या माध्यमातून मालिकारवीर सौजन्य देण्यात आलं. मी विनंती करेन जयेश साहेबांना विनंती करेन की कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर मालिकावीर सौजन्य देण्यात आला, त्यांचा युचित सन्मान मायेची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान मात्र केला जातोय. सातत्याने आपण पाहिला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये एक नाव पाहायला मिळतं. खेळाडूंवरचं असलेलं प्रेम, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनवरचं असलेलं प्रेम. अनिलजी भूमकर साहेब त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर सौजन्य कूलर देण्यात आलं, त्यांचा युचित सन्मान. यानंतर अनिकेत मालुसरे त्यांचा देखील या ठिकाणी मी विनंती करेन आपण देखील या, आपला देखील युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बंटी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ कुणाल दादा आपण देखील या. कुणाल दादा आपण देखील वरती यायचं आहे. कुणाल कुराडे, त्यानंतर स्वप्नील गजगे साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. स्वप्नील गजगे साहेबांना मी देखील विनंती करेन की आपला यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचा यशोचित सन्मान. त्याचबरोबर मिलिंद सर त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. मिलिंद सरांचा देखील यशोचित सन्मान. आकाश सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान. बॉस आपल्याला देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सातत्याने आपण जर पाहायला गेला तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन जिवंत ठेवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, आज नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच नाव मात्र पाहायला मिळते. क्रिकेट सातत्याने शनिवार रविवार कुठल्याही खेळाडूला हा खाली जाऊ देणारा न देणारा असे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे शिवा जाधव बॉस यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांचा देखील यशोचित सन्मान.
आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मोलाचं सहकार्य त्यांचं देखील राहिलंय. मी यश साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेचे शिवा जाधव बॉस यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. ही व्यक्ती अशी आहे की प्रत्येक खेळाडूंवरती असलेलं प्रेम आणि प्रत्येकाशी पाठीशी नेहमीच कायम उभी आहे. त्यानंतर भूषण वाघ, त्यांना देखील विनंती करेन की आपला योचित सन्मान स्वीकारायचा आहे. मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. अजून कोणाचे सन्मान राहिले असतील तर त्याचबरोबर विनायक कुचे साहेब, त्यांचा देखील योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. विनायकजी साहेबांचा योचित सन्मान आपल्या. त्यानंतर सोहमजी साळेकर साहेब, सोमजी साळेकर साहेब, त्यांचा देखील योचित सन्मान. विशाल मिश्रा आणि सोहम साळेकर, त्यांचा देखील मनापासून आभार. ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य देण्यात आलं त्यांचा देखील योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योचित सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर सुनील शेराल यांचा देखील योचित सन्मान. पाटण तालुक्याचा डॉन म्हणून या नावाने चर्चेत असणारे चकदेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा देखील योचित सन्मान. सुनील शेराळ साहेबांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. कधी पण अगदी पाहायला गेलं तर पाटण तालुक्याचा डॉन या नावाने चर्चेत असणारं हे व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते आणि त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. ज्यांच्यामुळे सलग 3 षटकार, सलग 3 विकेट, ज्यांनी बक्षीस लावलं, रोख रक्कम लावली, सुनील कुराडे यांचा देखील योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा, पैसा महत्वाचा नसतो, कौतुकाची थाप महत्वाची असते आणि ते खरं जाणतात. प्रत्येक खेळाडूंना कौतुकाची थाप, प्रोत्साहन कसं द्यावं हे सातत्याने आपण पाहायला मिळालंय या व्यक्तिमत्वाकडून. सन्माननीय आदरणीय नारायणजी पाटील साहेब, त्यांचा देखील योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. नारायणजी पाटील साहेब, प्रशांत बोत्रे साहेब, आपण देखील या. विशेष सहकार्य प्रशांत दादा बोत्रे, मिस्टर PTPL, बायकर मॅन, पाटण तालुक्याचा बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे, प्रशांत बोत्रे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचं देखील विशेष सहकार्य राहिलंय. मी कुणाल दादांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते. कुणाल दादा, त्याचबरोबर GPL मधील विकी 11चे ओनर विकास शिंदे साहेब, त्यांचा देखील योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. यायचं आहे विकासजी शिंदे साहेब.
त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण 2 दिवस का म्हणता येईल, संपूर्ण महिनाभर ज्यांनी मोलाचं सहकार्य राहिलं आहे, सातत्याने ही स्पर्धा कशा पद्धतीने चांगली व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले आणि या स्पर्धेमध्ये जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका ज्याने बजावली आणि रात्रंदिवस या स्पर्धेसाठी अहोरात्र ज्याने मेहनत केली आणि ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि ज्यांची नुकतीच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सोशल मीडिया या प्रमुखपदी निवड झाली, त्याचा योचित सन्मान आपण करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संकेत कुराडेसाठी. अध्यक्ष अर्जुन कोराडे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संकेत याचा योचित सन्मान आपण करूयात. भरपूर मोलाचं सहकार्य राहिलंय, भरपूर मेहनत राहिले, कारण अगदी महिनाभर ज्याने मात्र ही स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी करता येईल यासाठी मात्र अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचा यशोचित सन्मान आपण करूयात. संकेत कुराडेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. नुकतीच त्यांची सोशल मीडिया पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या या सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झाली आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याचा यशोचित सन्मान आपण केला जातोय आणि असेच सहकार्य, असंच प्रेम सातत्याने करत राहू आणि अशीच पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. यानंतर त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुलजी भालेकर साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मी भरत दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अतुल दादा भालेकर यांचा यशोचित सन्मान करूयात. ही संपूर्ण कमिटी सातत्याने मात्र खेळाडूंच्या पाठीशी आहे आणि त्यामध्ये मोलाचा वाटा उपाध्यक्ष अर्थातच अतुल भालेकर यांचा यशोचित सन्मान. त्याचबरोबर अमोलजी माने साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. अमोल दादा माने या. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि संपूर्ण कमिटी जिथे आपण पाहायला गेलं तर सल्लागार नितीन पाटील, पप्पू पाटील आपण देखील असाल तर आपण देखील यायचं आहे. खजिनदार सचिन माने, त्याचबरोबर कार्याध्यक्ष सचिन देसाई, सल्लागार प्रमोद साळुंके, सचिव नितीन कदम, उपसचिव दत्तात्रय साळुंके, उपकार्याध्यक्ष विजय सावंत, सदस्य बाबूराव पाटील, ग्राफिक डिझायनर सचिन कुंभार, उपखजिनदार अमर कदम, सदस्य रितेश निकम, त्याचबरोबर सोशल मीडिया प्रमुख अमित मोरे, वक्रतुंड ग्राफिक्स, हे सर्व मान्यवर मंडळी, संपूर्ण कमिटी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्यांचा देखील मनापासून आभार. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर 2 दिवसीय हे क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने क्लीन क्वालिटी आणि क्लॅरिटी ओमसाई MTC यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. कुणाल शेठ मात्रे, अक्षय शेठ मात्रे 81-82 त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. माईची आपुलकीची शाल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यानंतर विनोदजी कुराडे साहेब, वाघजाई गोषटवाडी कोच आणि खास खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर गाव ते नवी मुंबई असा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. विनोदजी कुराडे साहेब आणि हे कोच आहेत. अगदी आपण जर पाहायला गेलं राजेश
कुराडे यांचे बंधू आहेत आणि खास त्याची बॅटिंग बघण्यासाठी आज संपूर्ण हा गाव ते नवी मुंबई, गोषटवाडी ते नवी मुंबई हा प्रवास पूर्ण करून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा योजित सन्मान. त्याचबरोबर संपादक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य घोषटवाडी आणि वाघजाई उत्कर्ष मंडळ घोषटवाडी मार्गदर्शक तुम्हा सर्वांचेच लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच भरत गोविंद कुराडे साहेब यांचा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. ही सर्व योगेश दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, मी सर्वांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा योचित सन्मान करायचा आहे. ही सर्व मान्यवर मंडळी आज घोषटवाडी गावावरून मात्र या नवी मुंबईमध्ये दाखल झाली आणि आपल्या या घोषटवाडी टीमला सहकार्य करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सर्व ही मान्यवर मंडळी उपस्थित झाली आणि त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आज आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुक्याला सातत्याने मात्र गोड आवाज मिळालाय आणि ज्यांच्या वाणीतून 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगवली गेली. अर्थातच लवजी जाधव सर यांचा योचित सन्मान आपण करूयात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लवजी जाधव सरांसाठी. पाटण तालुक्याचा गोड आवाज आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते. आज कित्येक स्पर्धेमध्ये सुमुदर वाणीने आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारं हे व्यक्तिमत्व लवजी जाधव सर यांचा निश्चित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. गडकोट संवर्धन सन्मान्य आदरणीय मंगेश दादा कुराडे साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपला देखील सन्मान योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. मंगेश दादांचा योचित सन्मान. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अजून कोण बाकी राहिले का? कोण राहिले का? वेळ बघा 7 वाजता. त्याचबरोबर डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, डीजे चेतन या ऑपरेटर. चला थोडस कोणाचा आदर सन्मान भूल चुकूने राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आजच्या या ज्यांच्या माध्यमातून टुर्नामेंट पाहायला मिळाली, ज्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा आपण 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा अनुभवली आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती पाटण तालुक्याचा बकासूर या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला गेला. आज घोषटवाडी गावच्या नाव अगदी अभिमानाने ज्याने मात्र 7 समुद्रापार नेलं, तुम्हा सर्वांचाच लाडका मिस्टर PTPL ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, अर्थातच राजेश कुराडे यांना मी विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र आमंत्रित करूया. संपूर्ण वाघजाई घोषटवाडी युवा मंच आणि संपूर्ण वाघजाई देवी उत्कृष्ट मंडळाकडनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. सत्कार मूर्ती संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा योचित सन्मान मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर वाढदिवसाचं भेट एक सरप्राईज गिफ्ट सचिन दादा यांच्याकडनं मात्र देण्यात येते, ते देखील राजेश दादा आपण स्वीकारायचं आहे. सचिन दादा यांच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट या वाढदिवसानिमित्त मात्र सचिन दादा यांच्याकडून राजेश दादांना मात्र दिलं जाते.
काय ते गिफ्ट आहे आणि खूप चांगलं जबरदस्त स्पेशल गिफ्ट. ही आठवण 2 मिनिटं राजेश दादा. आजचे सत्कार मूर्ती 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवली. काहीशा फरकाने संघ थोडासा पाठीमागे राहिला, परंतु आयोजन करणं किती अवघड होतं आणि कशा पद्धतीने 2 दिवस तुम्ही घालवलेत, कशा पद्धतीने अनुभव घेतलात आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोच, परंतु या आयोजनाबद्दल आणि या नियोजनाबद्दल आणि संपूर्ण कमिटीबद्दल आणि या घोषटवाडीबद्दल काय सांगाल? प्रथम तर थँक्यू शिवा बॉस की त्यांनी आम्हाला 8-9 तारीख ही दिली, कारण की ती ऑलरेडी बुक होती. पण त्यांना आमच्या टीममधल्या प्लेयरांनी रिक्वेस्ट केली की संकेत झालं, सचिन झालं, बाकी भरत, त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला ती तारीख पाहिजे. त्यासाठी त्यांनी दुसरी टीमची तारीख आम्हाला दिलेली आहे आणि त्या दिवसाची. आणि सगळ्यात महत्त्वाचे तर माझ्या वाघजादी युवा स्पोर्ट आणि वाघजादी उत्कर्ष मंडळ ह्या आणि ग्रामस्थ मंडळ ह्या सर्वांनी जो सपोर्ट केला तो तेवढा मी विचार पण केला होता, तेव्हा जास्त सपोर्ट मला केलेला आहे. आता बाकी काय बोलू शकत नाही मी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश कुराडे यांच्यासाठी. जास्त वेळ न घेता आपण भरपूर वेळ झाल्या बक्षीस वितरण मी विनंती करेन. धनराज कदम साहेबांना विनंती करेन. बघा राजेश दादाने जिथून सुरुवात केली होती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धनराज कदम त्यांचं मार्गदर्शन होतं आणि या मार्गदर्शनामुळे राजेश दादा इथपर्यंत पोहोचलाय. तर मी विनंती करेन आपण राजेश दादांबद्दल मनोगत व्यक्त करावं, त्याचा प्रवास कशा पद्धतीने होता आणि आज आपण बघतोय आणि संपूर्ण त्याचा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय, काय सांगाल? धन्यवाद मला बोलायची संधी दिली राजेशच्या बद्दल, कारण त्याच्या नातेवाईकांव्यतिरिक्त जर कोणी जवळचं असेल तर ते आम्हीच होतो त्याच्या लहानपणापासून. आणि राजेशची आणि आमची ओळख एका टुर्नामेंटच्या संदर्भातच झाली होती, पण आम्ही बॉक्स टाईप टुर्नामेंट खेळत होतो आणि त्याच्यानंतर मग विनोदची ओळख झाली. बॉक्स टाईप क्रिकेट खेळत असताना राजेश, अरुण कदम आणि अजून 1-2 जण त्याच्यासोबत होते जे आमच्या ऑपोजिट टीमकडून खेळत होते आणि आमच्या अगेन्स्टमध्ये यांनी चांगले रन्स केले होते. आणि त्याच्यानंतर आमची ओळख झाली आणि ती ओळख झाल्यानंतर त्याला आम्ही अप्रोच केलं की बाबा तू आमच्या टीममधून खेळ म्हणून. आणि मग त्याची जी सुरुवात ही ओव्हरआर्मपासून नसून ही अंडरआर्मपासून झाली होती, ही अजून कोणाला माहिती नसेल. त्याला सपोर्ट करणारे त्याचे जे वडील होते त्यांनी आम्हाला देखील नंतर खूप सपोर्ट केला. ज्यावेळेला राजेशने आमच्यातून खेळायला सुरुवात केली आणि आमच्या टीमचं नाव होतं बुमबुम एसीबी. महाराष्ट्र नगरमध्ये आता बरीचशी मंडळी इथे राहायला आहेत, त्यांना बऱ्यापैकी हे नाव ओळखीचं असेल. मला वाटतं भरत कुराडे आणि हे कुणाल कुराडेसुद्धा दादासुद्धा आमच्याकडे राहून गेलेत. ही लोकं खूप लहान होते त्यावेळेला, म्हणजे आमची सुरुवात जेव्हा झाली होती. आणि त्याच पद्धतीने राजा देखील ज्यावेळेला महाराष्ट्र नगरमध्ये क्रिकेटला असा जास्त वाव नव्हता, खूप मोजक्या टीम्स होत्या त्यावेळेला. आणि राजेश कुराडेनी बुमबुममधून जो रिव्हर्स स्वीप्स जो तुम्ही आता शॉट बघताय तो राजेश कुराडे त्यावेळेला खेळत होता ओपनिंग करत असताना विवेक पावसकर याच्यासोबत. विवेक पावसकरने एक रिव्हर्स शॉट खेळला की याचा एक रिव्हर्स शॉट असायचा, परंतु अख्ख्या महाराष्ट्र नगरमध्ये याचा जो रिव्हर्सचा जो शॉट होता त्याचा तोड नव्हता. याच्या एका प्लेअरसाठी आम्हाला खाडीमध्ये एक प्लेअर ठेवावा लागायचा, कारण हा बॉल तिथे मारायचा. आणि तेव्हापासून त्याची सुरुवात झाली होती. त्याच्यासोबत आम्ही जवळजवळ तुमच्या कोयना नगरमध्ये सुद्धा आम्ही येऊन टुर्नामेंट खेळलो होतो. तुमचं कामरगाव आहे, मिरगाव आहे, त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही तिथे जाऊन खेळलेलो आहे. तर अशा बऱ्याचशा आठवणी आमच्या लहानपणापासून आहेत. तसंच जसं तुमचा आता हा भरत आहे, हा जो आता सन्माननीय झाला आहे ना, तो आधी आमच्याबरोबर क्रिकेट खेळलेला आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या ओळखीचीच आहेत. आणि राहिला ह्याचा प्रवास, तर याचा प्रवास वडील गेल्यानंतर खूप खडतर होता. वडील गेल्यानंतर त्याच्या म्हणजे पूर्ण घराला सांभाळायला पूर्ण जबाबदारी तो समजदार असल्यामुळे त्याच्यावर होती. विनोदचं त्यामध्ये दरम्यान थोडंसं ॲक्सिडेंट वगैरे झालं, त्यामुळे विनोदला सुद्धा सांभाळायला राजेश हाच एक. पांडुरंग कुराडेंच्या नंतर जर कुराडे घराण्यामध्ये कोणी सपोर्ट करायला होता तर तो फक्त राजेश होता. आणि माझं आणि त्याचं नातं तर खूपच म्हणजे नाही सांगता येणार. आम्हाला मित्र आहोत, भाऊ आहोत, काही नाही.
पण ज्या वेळेला तो कधी मला आवाज देतो त्यावेळेला मी त्याच्यासाठी तिथे उभा असतो आणि मी ज्या ज्या वेळेला त्याला आवाज दिला त्यावेळेला तो माझ्यासाठी उभा राहिलेला आहे. त्यामुळे आमचं हे नातं इथून पुढे सुद्धा तसंच राहणार आहे. कधी त्याला जर गरज पडली तर मी तिथे असणार आहे आणि जर मला कधी गरज पडली मी त्याला आवाज द्यायला कधीही घाबरत नाही. त्यामुळे त्याचा जो प्रवास आहे ना तो ॲक्च्युली खूप खडतर आहे. त्यांनी आत्ता मला वाटतं रिसेंटली तो 1 वर्ष झाला आहे, मला वाटतं तो आत्ता परमनंट झाला नाही तर तो त्याच्या आधी जॉबला सुद्धा नव्हता. बऱ्याच वेळानंतर राजा मला वाटतं 3 ते 4 वर्षानंतर परत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहे, कारण त्या पिरियडमध्ये जो त्याचा स्ट्रगल होता तो आम्हाला सुद्धा बघायला मिळालेला नाही. तो जेव्हा परत राहायला आला महाराष्ट्रनगरमध्ये तेव्हा आम्हाला त्यानंतरच्या त्याच्या स्ट्रगलच्या ज्या गोष्टी आहेत. पण आता इथून पुढे सुद्धा मी त्याला आता पर्सनली सांगेन. मी रात्रीसुद्धा त्याची मॅच बघितली, मला थोडंसं वाईट वाटलं की याची टीम बाहेर गेली. मी रात्रीपासून तोच विचार करतो की मी त्याला सांगेन की राजा फक्त तू तालुका क्रिकेटमध्ये तर तुझं नाव आहेच, पण तालुका क्रिकेटमध्ये फक्त मर्यादित न राहता जो तू मधल्या काळामध्ये बरोडा क्रिकेट, कोलकाता क्रिकेट यांच्या संघाकडून सुद्धा जे खेळत होतास ना, तर माझं असं स्वतःचं मत आहे की तुला मी ISPL खेळताना बघावं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि तुझी आता ती जी फटकेबाजी आहे ती फक्त वन साईड खेळतोयस, तुझा गेम तो नाही आहे. तू जो कव्हरचा शॉट खेळत होतास पूर्वी आणि स्क्वेअर कट याचा जर कोणी पाहिला असेल, अजून कोणी नसेल पाहिला तर मी तुम्हाला सांगतो, हा कव्हर ड्राईव्ह 6 मारू शकतो चांगला उभ्या आणि हा स्क्वेअर कटसुद्धा चांगला खेळू शकतो बॅकफुटवर येऊन. त्यामुळे मी तुला एक सजेशन देईन की तू त्या गोष्टींवर लक्ष घे आणि चारी बाजूला खेळायला सुरुवात कर. ओपन ग्राउंडला राजेश कुराडेचा कोणी तोड नाही अजूनपर्यंत तरी. आणि जर का यांनी जर लक्ष दिलं तर हा आजही कृष्णा सातपुतेच्या टीममध्ये खेळू शकतो, त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे. आणि मी त्याला त्या गोष्टीसाठी सल्लासुद्धा देईन आणि शुभेच्छासुद्धा देईन की बाबा तुझ्या इथून पुढच्या कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा. आणि जर कधी कोणत्या गोष्टीची गरज लागली तर धनराज कदम आहे, हे फक्त लक्षात ठेव. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने तुमचं मार्गदर्शन राहिलंय. त्याचबरोबर बबलू दादा, रोहित दादा, शुभम दादा यांच्या माध्यमातून राजेश दादांसाठी एक गिफ्ट आहे यायचं आहे आणि आपल्या माध्यमातून हे पारितोषिक एक गिफ्ट मात्र द्यायचं आहे, एक स्पेशल गिफ्ट. चला या, थोडंसं फास्ट यायचं आहे, भरपूर वेळ झालाय मित्रांनो. बबलू दादा या पटकन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या तिघांसाठी. एक स्पेशल गिफ्ट आज वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र राजेश दादांना मात्र दिलं जाते. त्याचबरोबर आज कमी काळामध्ये आम्हाला आज इथपर्यंत पोहोचवलंय आणि जास्तीत जास्त मार्गदर्शन ज्यांचं राहिलं, आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण भारतभर ज्या आवाजाची वर्णी आहे, ज्यांचा सुमधुर वाणीने आपण समालोचन ऐकतो, क्रिकेट नव्हेच दिवाळी पहाट असेल, संपूर्ण दहीहंडी का उत्सव असेल, या संपूर्ण काळामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण आवाज ऐकलात, पश्चिम महाराष्ट्राचा आणि पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज आमचे गुरुवर्य मार्गदर्शक किरणजी मस्कर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. संकेतजी कुराडे साहेबांचं शुभ हस्ते मात्र मायेची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छन या स्पर्धेची आठवण भेट यांच्या माध्यमातून संकेत यांच्या माध्यमातून मात्र यशोचित सन्मान केला जातोय. भूलचुकीने कोणाचा आदर सन्मान राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तर वळूया पुन्हा एकदा. चला जास्त वेळ मी घेणार नाहीये, बरेच खेळाडू वाट बघतात कधी एकदाचा या सोहळा पूर्ण होतोय. महत्त्वाचा सन्मान घेऊया या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्या आवाजानं कमी काळामध्ये जादू टाकली, अर्थातच आमचे परम मित्र आशिष चोरगे यांचा सन्मान आपण करणार आहोत. आशिष सर या.
जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा हे संपूर्ण समालोचक मित्रपरिवार अध्यक्ष साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. हे सगळे समालोचक आहेत. लहू जाधव असेल, आशिष असेल, प्रत्येक शब्दाचा मान ठेवतात. जिथे त्यांना समालोचन करण्यासाठी आम्ही पाठवू तिथे ते समालोचन करून येतात. समालोचनच नव्हे प्रत्येक कार्यक्रम पूर्ण करतात. हक्काचे आहेत. बक्षीस समारंभाकडे लगेच जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात एक महत्वाचा सन्मान. सचिन दादा ये, थँक्यू. या सचिन दादाचा सन्मान घेऊ. सचिनचा पाहिजे, खूप मेहनत त्याने घेतली. एक छान फोटो. सचिनचा सन्मान यासाठी आम्ही बोलवतो, खूप छान मेहनत त्याने या स्पर्धेला घेतली आहे आणि प्रत्येकाचा खारीचा वाटा असतो. थँक्यू सो मच सचिन. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वात चांगलं क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूनं केलं त्याच्यासाठी आहे प्राइज. आदरणीय अमरदादा पाटील, मी विनंती करेल उपाध्यक्ष सकाराम भाऊ आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत. अर्थातच चीता अक्षय बोत्रे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. वेलकम अक्षय. ट्रॉफी आणि शूज. वा, खूप छान. टेनिस क्रिकेटच्या सीझनची सुरुवात झाली. बक्षिसांची लयलूट. खूप पैसा मोजला, खूप गाड्या मोजल्या, खूप सातबारा मोजला. आता थोड्या ट्रॉफ्या मोजूयात, थोड्याशा धावा मोजूयात, आता षटकार मोजूयात. खूप काही मोजलं. वेल फिल्डिंग, सिक्स किंग, षटकाराचा बादशाह, ज्यानं गोलंदाजाच्या मागा हात धुवून लागला, चेंडूची पिसं काढली, असा बेस्ट सिक्स किंग ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या मॅच मध्ये शांत राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये शांत राहिला. असं वाटलं तो शांत आहे पण अडखळ्यांना अडकून जाईल. हे भालेकरवाडीच्या अतुल भालेकरचं नाव नाही आणि अर्थातच कॅप्टन 26 अतुल भालेकर, सिक्स किंग, षटकाराचा बादशाह. नवाठा ग्रुप आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते बेस्ट टुर्नामेंट सिक्स किंग या स्पर्धेचा आम्ही देत आहोत. योगेश दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा बेस्ट सिक्स किंग स्पीकर आणि ट्रॉफी असेल, सन्मान चिन्ह. येस, चांगली गाणी वाजवलीत, तीच वाजणार स्पीकरवरती. हे सकाळी 6 वाजता प्रॅक्टिसला असतात ब्रिज खाली, त्याची मेहनत आहे. खूप छान. अतुल भालेकर वन साइड अतुल भालेकर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा गोलंदाज, अर्थातच बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तुषार चाळके. बेस्ट बॉलर. वेलकम तुषार. अनुभवी खेळाडू तुषार दादा नाहीये तर त्यांच्या बदल्यामध्ये अमरदादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा किताब देतोय, शूज अँड ट्रॉफी. खूप महत्व असतं या ट्रॉफीला, बरोबर आहे ना. ऋषल दादा कदम आपल्या शुभ हस्ते आम्ही हे प्राइज देत आहोत. येस, शूज अँड ट्रॉफी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम बॅटिंग करत असताना गोलंदाजाच्या मागे तो हात धुवून लागला, ज्यानं षटकार अप्रतिम लगावले. आणि अर्थातच अतुल भालेकर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. वा, ट्रॉफी कूलर. मी विनंती करेल रामदादा सावंत साहेब आणि निलेशजी बाबर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देत आहोत. वन साइड अतुल भालेकर, मला वाटते तो डेडिकेट करेल. येस, संस्कार मोहिते वाटलेलं संस्कारला डेडिकेट होणार, कारण की तुझी मेडन ओव्हर आणि हॅट्रिक विकेट त्याच्यामध्ये टीमला भेटलेला कॉन्फिडन्स आणि यामुळे हे प्राइज संस्कारला डेडिकेट केलंय.
कूलर अँड ट्रॉफी. हा दे, दोघातून हवाच येणार आहे. हा मग हा दे. वा, खूप छान संस्कार. यंग खेळाडू पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये बनतायत, घडतायत. यंग खेळाडू इथे बनले जातात. हा कारखाना आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा, तिथे खेळाडू बनवले जातात. खूप छान. संस्कारला डेडिकेट केलं. बेस्ट बॅट्समनचा किताब, त्याला आत्मविश्वास वाढावा यासाठी. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये, मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावरती जाते, ट्रॉफी आणि कूलर. मॅन ऑफ द मॅच बाकी आहे का? फायनलची मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच नन अनदर दॅन नितीन पन्हाळे. वेलकम. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितीन आलाय तेव्हापासून त्याचं नावाची दखल घ्यायला आम्हाला भाग पाडलाय नितीननं. वा, हे दोघे भाऊ भाऊ जेव्हा मैदानामध्ये उतरतात तेव्हा एक वेगळा रंग असतो त्यांचा. रुशलजी कदम साहेब, आपले शुभ हस्ते आम्ही येस मेडल. मी नेहमी सांगतो, एखादी सोन्याची चेन घालताना जो आनंद नसतो तो ह्या मेडलमध्ये आनंद असतो. क्रिकेट मेडलला माहिती आहे याची किंमत काय, याची व्हॅल्यू काय, आणि हे स्पेशल गिफ्ट त्याच्यासाठी. खूप छान. नितीन दादा, बोलावं लागतं, प्राईज पुन्हा आम्ही घेऊन जातो, तुम्ही नाही बोललात तर. मेडल खूप छान दिसतंय. टेनिस क्रिकेट सीझनला सुरुवात झाली. टेनिस क्रिकेट सीझनमध्ये प्राईज आता यायला सुरुवात झाली. स्पर्धा कशी वाटली? स्पर्धेबद्दल काय बोलशील? भरपूर स्पेशल स्पर्धा म्हणता येईल माझ्यासाठी तरी. आणि ज्या प्रकारे तयारी होती राजेशची कालच्या 2 दिवसांमध्ये बघतोय की कसे खेळपट्टीला तर मी स्पेशली म्हणेन थँक्स. ज्यांनी म्हणजे जेवढ्या एफर्ट घेतल्या त्या दिसून येतात की लिटरली जेव्हा मी शेवटची मॅच खेळत होतो मला ते रिफ्लेक्ट होतं. त्याने कळतं की विकेट किती भारी होतं तो. सो असंच म्हणेन की भरपूर स्पेशल टुर्नामेंट होती. पाटण तालुका टेनिस क्रिकेट आज 87-88 संघ आपल्याकडे आहेत. आज एका बाजूला तुमच्या गावाचं नाव आहे, दुसऱ्या बाजूला पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा लोगो आहे. या सगळ्या गोष्टी आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेट सांभाळत असताना 88 संघांना सांभाळणं आणि ते सांभाळत असताना शिवाजी जाधव बॉस यांच्या खांद्यावरती असलेलं ओझं, या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना एक खेळाडू म्हणून अध्यक्षाच्या बाबतीत काय बोलशील? शब्द एकच आहे की दादाचं प्रेम आहे म्हणून सगळ्या टीम त्याच्याकडे येत आहेत. या शब्दामध्ये दम आहे. थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी बोलून. मॅन ऑफ द सिरीजकडे आपण जाणार आहोत, जास्त वेळ घेणार नाही आहोत. मॅन ऑफ द सिरीज अर्थातच या स्पर्धेमध्ये ज्यानं प्रथम बॅटिंग केली आणि अर्थातच ज्याच्या बॅटमधून चांगले षटकार आले, तो या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कोण? कोण? शकदे. मॅन ऑफ द सिरीज लकी नंबर 3 नितीन पन्हाळे, मॅन ऑफ द सिरीज. वेलकम. ट्रॉफी, कूलर, शूज अनिलजी भोमकर शेठ, मी विनंती करेल आपण या प्लीज. अनिल भोमकर यांनी कमी काळामध्ये स्वतःचं नाव पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक स्पॉन्सर म्हणून उदयास आणलं. खेळाडूंना खूप चांगली स्पॉन्सरशिप त्यांची राहते. अनिल दादा अध्यक्ष. दादा नाही भाई, यायला लागेल. हा, यायला लागतंय. अरे तुझ्याशिवाय तो फोटो कम्प्लीटच नाही ना भाऊ. तू ये. तसं नाही, तू ये, ते नंतर ये. हक्क आहे भाई. भाऊ भाऊ ह्यांनी गाजवलंय, सोडलं नाही कोणाला. येस, A1 जोड़ी, एक दिल है दूसरी धड़कन है, दोनों लाजवाब है और आन बान शान है. नितीन पन्हाळे. वाह, हा से थँक्यू. थँक्यू सो मच. तुझ्याशी बोलणं झालंय. अनिल दादा,
काय बोलाल स्पर्धेबद्दल? भरपूर संघांना तुम्ही स्पॉन्सरशिप देता, भरपूर टीमला स्पॉन्सरशिप देता, आलेल्या कोणालाच नाही बोलत नाही आणि हल्ली खेळाडूंना चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे. संघ पहिल्यांदा सुरुवात केली, आता टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ स्पॉन्सर म्हणून तुम्हाला बघितलं जातं. काय बोलता, कशी वाटली स्पर्धा आणि काय मनामधल्या भावना 2 शब्दात लगेचच? सगळ्यात अगोदर मी बॉसला थँक्स बोलतो, कारण बॉस प्रत्येक गोष्टीमध्ये ना पोरांना खूप जास्त सपोर्ट करतात. त्याच्यामुळं कोयना भागातल्या आमच्या भागातल्या भरपूर टीम आहेत ज्या इकडे बॉसकडे आलेल्या आहेत आणि क्रिकेटवरती माझं भरपूर प्रेम आहे. हो, मी तुम्हाला सांगतो आहे, मी ऑफिसला निघालो ना, कुठे मॅच थांबले मी गाडी थांबून अर्धा तास बघेन आणि त्याशिवाय तिथनं जाणार नाही. पण आणि लोकांवर प्रेम असल्यामुळे मला कोण माझ्यापाशी आलं ना, मला नाही बोलायची सवय नाही. कोणी पण येऊन द्या, काही ना काहीतरी मी देतो, फुल ना फुलाची पाकी, जेवढं माझ्याहून होईल ना तेवढं मी देतो. बट छोटा असो मोठा असतो आणि ते लोक पण ॲक्सेप्ट करतात यार. आणि इथून पुढे आयुष्यभर जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रत्येकाला सपोर्ट करीत राहणार बस. आणि तुमचं प्रेम असू दे आपल्यावरती सगळ्यांच्यावर. आमचं प्रेम नक्की असणार. थँक्यू सो मच. प्राईजकडे जाऊयात. खूप छान ट्रॉफ्या या स्पर्धेसाठी आहेत. आयोजकांचा आभार व्यक्त करेल, खूप चांगली मॅनेजमेंट. दादा आपण सगळ्यांनी बसून घ्या. थँक्यू सो मच. ट्रॉफीकडे जाणार आहोत. 4थ्या क्रमांकाचं प्राईज ट्रॉफी आली. मी खेळाडूंना विनंती करेल ट्रॉफी घेऊन लगेच फोटो काढाय कोणी जाऊ नका. पहिल्या क्रमांकाच्या प्राईजच्या संघासाठी टाळ्या वाजवण्यासाठी थांबा. फर्स्ट प्राईज, सेकंड, थर्ड, फोर्थ असे प्राईज होते. 4थ्या क्रमांकावरती जो संघ समाधानी राहिला, पाहिजे होतं फर्स्ट ट्रॉफी पण 4थी ट्रॉफी त्यांच्या संघामध्ये आली. ऑरेंज आर्मी या नावानं या संघाला ओळखलं जातं. आज किरण नाही आहे या संघामध्ये, त्याला मिस जरूर केलं या संघानं, मात्र अप्रतिम खेळ. तुषारलाही मिस केलं या संघानं, मात्र 4थ्या क्रमांकाचं प्राईज राहिलं. अर्थातच ऑरेंज आर्मी मानय देवीचा आशीर्वाद घेऊन HTC मानयनगर टीम राहते. HCT मानयनगर 4थ्या क्रमांकाचं प्राईज या स्पर्धेमध्ये. संपूर्ण टीम वेलकम. खूप छान खेळ राहिला. तुषार चायकेला मिस केलं. अनिलजी पवार साहेब, कलावती किचन, आमचे शिवसागर ॲग्रोचे एकनाथजी जाधव साहेब, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट देतोय. स्पॉन्सर आहेत दादा. आमचे सर्व मान्यवर आहेत, त्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देतोय. हे आमचे स्पॉन्सर आम्ही तुम्हाला सांगितले, कलावती किचनचे आमचे अनिलजी पवार शेठ आणि अर्थातच शिवसागर ॲग्रोचे आमचे एकनाथजी जाधव साहेब यांनी 4थ्या क्रमांकाचं प्राइज हे स्पॉन्सर केलंय. ही टीम आहे ज्यांनी मेहनत केली आहे आणि या टीमचं स्वप्न पूर्ण झालं. चेहऱ्यावरची स्माइल सांगते, ट्रॉफी आली, आम्ही खुश आहोत. एक ट्रॉफी आमच्या गावामध्ये आमच्या देवीच्या नावानं आली आहे. हा आनंद आता HCT मारायनगर टीमचा दिसतोय. ऑरेंज आर्मी या टीमला म्हटलं जातं. डोंगराळ भागातून येऊन नवी मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्र पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये या संघानं नाव केलं. चगडे आरामामध्ये आज पार्टी आहे. 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट, 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेमध्ये ज्या टीमनं खऱ्या अर्थानं घेतलं. या टीममध्ये आत्तापर्यंत अनुभवी खेळाडू देखील आहेत. या टीममध्ये पाटण तालुक्याचा टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम खेळाडू आहे, मात्र या संघाने युवा खेळाडूंनाही बनवलंय. या संघानं खेळाडूंना एकत्रही ठेवलंय. 11 खेळाडू 12 खेळाडू या संघाकडे कधी असतात कधी नसतात, पण जास्त वेळा कमीत कमी 7 ते 8 संघ घेऊन हा संघ खेळलाय. मात्र 8 संघांच्या बळावरती या संघानं ट्रॉफी मिळवताना पाहिलंय. अर्थातच घेऊन आले होते 7 खेळाडू आणि त्या 7 खेळाडूंच्या जीवावरती या संघानं मिळवली ट्रॉफी. वेड्यात वीर हे खेळाडू खेळले आणि त्या 7 खेळाडूंना 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली. नाव आहे वन साइड जिवाळा टीम. वेलकम. 1 2 3 4 5 6 7च खेळाडू असतात. 8 खेळाडू जेमतेम खेळाडू हा संघ नेहमी सोबत ठेवतो. भरपूर वेळा हा संघ खऱ्या अर्थानं विस्कटला गेला, एकत्र ठेवला अतुल भालेकरनं. अतुल भालेकरच्या शब्दाला या संघामध्ये मान आहे. मी विनंती करेल, हे स्पॉन्सर दिले आमचे जयवंतजी कुराडे साहेब आणि शिवाजी कुराडे साहेब यांनी 3रं प्राइज स्पॉन्सर दिले. आमचे रामचंद्र कुराडे, भास्कर कुराडे यांनीही ते प्राइज स्पॉन्सर दिले. विनंती करेल आपले सगळे मान्यवर साहेब येस साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते
ही ट्रॉफी दिली जाईल. लिटिल चॅम्प आहे वन साइड जिवाळा टीम, थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. खूप छान. खूप छान. थँक्यू सो मच. आमचे फ्रेश फ्रोजन फूडचे ऋषल दादा कदम. ऋषल दादा ॲज अ युवा उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू एकत्र येतात. या स्पर्धेबद्दल काही थोडक्यामध्ये भावना जाणून घ्यायचे. तशी माझी पहिलीच वेळ आहे. या वेळेला मी आधी कधी असं केलं नव्हतं. जे काय ते विकासच्या सांगण्यावरून किंवा विकासच्या मदतीने जे केलं आहे. आणि सगळ्या खेळाडूंना ऑल द बेस्ट आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असतो म्हणून क्रिकेट जिवंत आहे आणि तुमचे सगळे स्पॉन्सर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू देत हीच विनंती आम्ही सर्वांच्या वतीनं करतो. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये सेकंड प्राइज घेतला अर्थातच द्वितीय क्रमांकाचं प्राइज तो संघ आहे गुलमोहर बोत्रेवाडी टीम. वेलकम. अमित दादाचा अनुभव या टीमला भेटला आणि तदनंतर या टीमनं मात्र मागे वळून बघितलं नाही. बायकर मॅन या संघामध्ये आणि या बायकर मॅननं आतापर्यंत संघ चांगला पकडून ठेवलाय. प्रशांत बोत्रे त्याचं नाव. खूप छान या संघानं खेळ केला. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट स्पॉन्सर केलाय ऋषलदादा कदम, विकासजी शिवाजी कुराडे साहेब, आमचे फ्रेश फ्रोजन फूडचे ऋषल कदम साहेब असतील किंवा युवा उद्योजक आमचे विकासजी शिवाजी कुराडे साहेब असतील आणि आमचे सुनीलजी कुराडे साहेब असतील. मी विनंती करेल ऋषल दादा, सुनील दादा आपल्या सगळ्यांचे शुभ हस्ते आम्ही प्राइज देतोय. शुभम असेल, आकाश असेल, राज असेल, ओमकार असेल, खूप छान खेळ राहिला. अमित दादा असेल, प्रशांत असेल, या सर्वांचा खेळ दमदार राहिलाय. बोत्रेवाडी टीमनं सांगितलंय एक नवीन अध्याय आम्ही पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवात करतोय आणि या अध्यायामध्ये ट्रॉफी त्यांनी मिळवली आहे. खूप छान. खूप छान. फर्स्ट प्राइज कडे जातोय. मी विनंती करेल आमचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनदादा कुराडे साहेब, वाघजाई उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष, विनंती करेल काका या स्पर्धेबद्दल. हे सगळे खेळाडू शेवटपर्यंत थांबलेत, मच्छर चावतायत, अंधार झालाय, अर्धे जण जेवले पण नसतील, पण विजय मिळाला की पोट भरतं. हे सगळे क्रिकेट बेड आहेत. शिवाजी यादव बॉस तिकडे आहे. हे सगळं गावांना 88 खेळाडू संघांना एकत्र आणल्या, 88 गावांना एकत्र आणल्या असं म्हटलं तरी चालेल. कसं वाटतं, काय बोलाल थोडक्यामध्ये? सर्वप्रथम वाघजाई देवी उत्कर्ष मंडळ घोषेटवाडी मुंबई, त्याचप्रमाणे युवा स्पोर्ट्स घोषेटवाडी मुंबई, ग्रामस्थ मंडळ घोषेटवाडी या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, पाटण तालुक्यातील विविध गावातून आलेल्या सर्व खेळाडूंचं, त्यांच्या सर्व कर्णधारांचं आणि त्यांचे पाठीराखे असणारे त्यांच्या सर्व मुंबईवासी ग्रामस्थांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या खेळासाठी बॉस ज्यांना मी यूट्यूब लाईव्ह जेवढे मॅचेस चालू असतात मी आवर्जून या माणसाचं नाव घेतो, कारण मी 1987 साली शाळा सोडली आणि मुंबईला आलो. महाराष्ट्र नगरमध्ये आम्ही खेळत असताना माझं वय 21 वर्षाचं होतं, पण तो आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यासपीठ नव्हतं. आणि ज्याला तुम्ही आज बकासूर बोलताय तो बकासूर आमच्या वेळेला पाण्याची बॉटल त्यावेळेला नव्हतीच, पाण्याची काहीतरी दुसऱ्याच्या घरातनं पाणी आणायचं तांब्यातून लोट्यातून, हा व्यक्ती त्यावेळेला आम्हाला आणून देत होता राजेश कुराडे. एखादा बॉल जर गेला तर तो आणून देत होता, त्याला आम्ही कधीच खेळायला घेतलं नाही, पण तोच आज राजेश कुराडे आमच्या गावाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करतोय. मी परत एकदा राजेश कुराडे तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो. आणि बॉसना माझी एक विनंती आहे, बॉस आमच्या वेळेला असं बॉस कोणच नव्हतं. आमची सुद्धा खेळण्याची खूप इच्छा होती. आजही वय वर्ष 57 आहे, खेळण्याची उमेद आहे,
ज्या वेळेला तुमचे कॅचेस सुटतात ना, मला स्वतःला राग येतो. अरे पोरांनो, तुम्ही एवढे जवान तुमचे कॅचेस कसे सुटतात. मी ज्या वेळेला खेळतो, आमचे हे बघा, हे बॉलर आमचे कर्णधार ते होते भास्कर अण्णा, हे बॉलिंग करायचे. आमच्याकडून जर कॅचेस सुटले ना, संध्याकाळचं जेवण गोड लागत नव्हतं, एवढे ते गाणगडे बोलायचे. तुम्हालाच समजून घेतात, तुमचे टीम जे लीडर आहेत ते समजून घेतात. राग मानू नका, तुमच्याकडं भरपूर काय टॅलेंट आहे. माझी सर्व खेळाडूंना एक विनंती आमच्या पाटण तालुक्यातल्या, मला ज्या वेळेला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये ज्या स्पर्धा ज्या वेळेला खेळवल्या गेली ना, माझा ऊर भरून आला की अरे कोणतरी आहे आमच्या पाटण तालुक्यामध्ये खेळाडू आहेत. आज हे तालुका पातळीवरती खेळत आहेत, उद्या भविष्यामध्ये जिल्हा पातळीवरती जातील. आणि मगाशीच आमच्या मान्यवरांनी सांगितलं की उद्या आम्हाला महाराष्ट्राचा एक प्लेअर तरी तिथे दिसला पाहिजे आणि तो पाटण तालुक्यातला असा पाहिजे. या सर्वांचं मी पुनश्च एकदा आमचे समालोचक असतील, खास करून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. बॉस, तुम्हाला नतमस्तक होतो. तुम्ही या सर्व युवा पिढीला एक व्यासपीठ दिलेला आहे. या लेकरांच्या मागं तुम्ही असे उभे राहा की त्यांना सुद्धा कुठल्याही गोष्टीची कमी वाटली नाही पाहिजे. राजकीय, सामाजिक या सर्व गोष्टी या ठिकाणी होतील. राजकारणाच्या नादाला जरूर लागा, पण क्रिकेटमध्ये राजकारण नको आहे. कारण आम्ही केले, आम्ही फसलोय, तुम्ही फसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी बरोबर. ही जी लाईन आहे शेवटची ती आली पाहिजे. राजकारण करा, समाजकारण करा, पण क्रिकेटमध्ये पाया पडतो राजकारण आणू नका. आधी आम्ही बोलायचो क्रिकेटमुळे गावं एकत्र झाली, आता क्रिकेटमुळे राजकारण आल्यामुळे गावात 4 टीम झाल्या. एवढे वाईट दिवस आलेत. हे क्रिकेट असंच चालू राहावं हीच देवाकडे आमची प्रार्थना आणि या बॉस यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा अशाच चालू राहाव्यात. जाऊया फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या क्रमांकाचं प्राइज कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज देत असताना आमचे कॉमेंटेटर, यूट्यूब सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. संकेत कुराडे व्हिडिओ एडिटर, थँक्यू सो मच. पहिलं प्राइज या स्पर्धेमध्ये जो नाही घाबरत आणि आम्ही नाही घाबरणार आणि आम्ही अजिबात घाबरणार नाही अशा पद्धतीने त्यांनी नाव ठेवले आपल्या संघाचं, ते नाव आहे फेअरलेस कडवे टीम चॅम्पियन. वेलकम. फेअरलेस आहोत आम्ही, नाही घाबरत आम्ही नाही घाबरणार आणि म्हणूनच फेअरलेस कडवे नाव आम्ही ठेवलंय. नावं होती भरपूर, पण हे सगळे जिद्दीनं खेळणारे खेळाडू आणि आमच्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स, श्री वाघजाई देवी उत्कर्ष मंडळ गोष्टवाडी आयोजित श्री वाघजाई देवी चषक 2025च्या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन राहतोय फेअरलेस कडवे टीम. आणि प्रथम प्राइज गोविंद कुराडे साहेब, नारायण पालांडे साहेब, अर्जुन दादा कुराडे साहेब असतील, सखाराम कुराडे साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून गोष्टवाडी युवा स्पोर्ट्स सगळे यावरती, या सगळे शुभम हँडसम यावरती सगळे गोष्टवाडी या सगळ्यांनी वरती या. गोष्टवाडी टीम सगळे या. संकेतचा आभार व्यक्त करेल. संकेत थँक्यू सो मच. SK व्हिडिओ एडिट खूप छान मेहनत या स्पर्धेला घेतली आहे. VK एडिट्स खूप छान मेहनत या स्पर्धेला घेतलीस. चॅम्पियन सगळ्या खेळाडूंचा आभार व्यक्त करतो. येस, एकदा जोरदार टाळ्या देऊयात. श्री वाघजाई देवी चषक चांग भल. जय जय मोर्या. चांग भल. चांग, खूप छान. वा, याला एनर्जी बोलतात, याला आयोजन बोलतात, याला स्पर्धा बोलतात. शिवा बॉसचा पुन्हा आभार व्यक्त करेल, त्याच्यामुळे हे दिवस आम्हाला दिसतात. राजेश दादा कुराडे यांचा केक आहे, संध्याकाळी पार्टी आहे, जाऊ नका. थँक्यू सो मच योगेश दादा कुराडे. योगेश दादा थँक्यू सो मच. केक कटिंग होईल आणि हा कार्यक्रम इथे संपन्न होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. सर्वांचा मनापासून आभार. विश यू हॅपी बर्थडे. वाघजाई युवा टीम आणि मित्र परिवार, राजेश दा, या सगळ्यांच्या वतीनं हा केक आहे. धनंजय साहेब आपणही पुढे या साहेब प्लीज.
संघांना विनंती असेल तुमचे फोटो बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरचे फोटो छान पाठवा, लगेच पॅम्पलेट बनवायचं आहे. ओके, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर अतुल दादा तुमचे फोटो पाठवा लगेच, आम्हाला बॅनर बनवायचा. येस, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज लगेच फोटो पाठवा, टीमचे फोटो पाठवा. DJ अद्वैत यांच्याकडून सुमधुर संगीत. एन्जॉय द टुडे.